अगं सुनबाई, काय करणार आहेस की नाही स्वयंपाकाला तू आज? हो सासूबाई, यांना मी येताना भाजी आणायला सांगितली. एकदा भाजी आणली की मी काहीतरी बनवते. तेवढ्यात तिकडून निशू पळत येतो. मामी मामी, आज तू जेवायला काय बनवणार आहेस? बटाट्याचे पराठे, वांग्याचे पराठे, मुळ्याचे पराठे, कशाचे पराठे बनणार आहे सांग ना मम्मी, असं म्हणत तो हट्ट करतो. तेवढ्यात त्याची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरत म्हणते, अरे तुझे बाबा येताना भाजी घेऊन येणार आहेत, त्यांना सांगितलंय मी. जर त्यांनी सगळी भाजी आणली ना तर आपण मस्त थालीपीठ बनवून खाऊयात बघ, तुझ्या आवडीचं. तो नाराज होऊन म्हणतो, मम्मी आज तर बनवणार आहे ना नक्की? सारखं सारखं ते रेशनचा तांदूळ आणि मीठ खाऊन मला कंटाळा आलाय. मीठ भात नाही आवडत मला, बनव ना आज काहीतरी. आता तेवढ्यात त्याचा बाप तिकडून येतो. किशोर आल्यानंतर तो पावसात थोडासा भिजलेला असतो. आता स्वतःच्या लेकाला येताना पाहून त्याची आई कांती म्हणते, माझा लेक आला ग बाई कामावरून. काय केलंस रे मुला, एवढा उशीर का झाला तुला यायला? पावसात भिजलायस का तू? आणि हळूच बघते त्याच्या हातामध्ये काहीच नसतं. नंतर ती रागवत म्हणते, काय रे आज काय आणलं नाहीस तू? तसंच हात हलवतालास, काही काम बिम केलं की नाही? तर त्यावरती ती म्हणते, अहो तुम्ही काहीच केलं नाही, काहीच आणलं नाही का आज? घरामध्ये तर खायला जास्त काहीच नाही आहे. त्यावरती तो माफी मागत म्हणतो, माफ कर मला आई, माफ कर तू पण. अगं आज कामच मिळालं नाही, मी खूप वेळ शोधलं, त्यामुळं खायला काहीच नाही आहे माझ्याकडे. मी येताना गेलो होतो दुकानात पण उधारही बंद आहे. आता बाहेर मात्र जोर जोर घमघमात पाऊस पडत असतो आणि घरामध्ये या गरिबांची भांडणं. तेवढ्यात त्यांचा मुलगा निशू त्यांच्यावर ओरडू लागतो आणि म्हणतो, आई बाबा, तुम्ही कधीच माझ्यासाठी काही करत नाही, कधी काही पराठा बनवत नाही. जेव्हा बघल तेव्हा ते रेशनचे तांदूळ आणि मीठ, कंटाळा आलाय खाऊन खाऊन. कधी कधी ना मला असं डोक्यात प्रश्न येतो की जर तुम्हाला लेकरं सांभाळायला जमत नाही ना तर तुम्ही पैदा का केलीत? आणि बरंच काही वाईट साईड बोलू लागतो. त्याच्या आईला विद्याला हे पाहून खूप जास्त राग येतो. तरीही ती अश्रू सांभाळते आणि त्याच्या जवळ जाऊ लागते. त्याच्या जवळ जायचा विचार करत ती म्हणते, आता ह्याला धडा शिकवायची वेळ आली आहे. ती पुढे जाऊन त्याला म्हणते, काय रे चिंटू, आम्ही तुला हेच शिकवले का? मोठ्यांशी कसं बोलायचं तुला पद्धत नाही का? आणि त्याला एक जोरदार चापट लावते. चापटेचा आवाज एवढा जोरदार असतो की त्याच्या डोळ्यातून तिथंच अश्रू निघतात. तो आईकडे रागाने बघतो, जा, नाही मिळणार तुला काय खायला. तर तसंच रडत रडत तिथून निघून जातो. आता हा जाताच त्याच्या आजीला खूप जास्त राग येतो. तिकडून कांती खाटावरून उतरते, म्हणते, काय घसून बाई, लेकरांशी कसं बोलायचं ती पण अक्कल नाही का तुला? ती पण मी शिकू का तुला? विसरू नको आपल्या घराची गरीब परिस्थिती काय आहे. तुझा भूतकाळ सांगू का काय होता? तुझ्या भूतकाळ आम्ही तसंच्या तसं केले ना ॲक्सेप्ट. तर तिकडून तो म्हणतो, अगं आई थांब ना, तू शांत बस रे. हिचा भूतकाळ काय हिला माहीत नाही का? लहान मुलाशी असा अत्याचार करते, लहान मुलांशी असं वागते. परत जर असं त्याच्याशी वागली ना तर माझी इतकं वाईट कोण नाही, लक्षात ठेव. आता विद्येच्याही डोळ्यामधून अश्रू वाहू लागले असतात. तिकडून सासूचं मात्र बोलणं बंदच होत नसतं. विद्या शेवटी मान खाली घालते आणि सगळ्या चुका मान्य करते. नंतर ती खिडकीतून पाहत असते, तिचा मुलगा निशू बाहेर चिखलामध्ये बसलाय. ते पाहून तिला वाईट वाटतं आणि ती त्याच्याकडे त्याला मनवायसाठी निघत असते, त्याचा रुसवा काढायसाठी निघत असते. तेवढ्यात मागून एक आवाज येतो, थांबसून बाई, निशूला काय पाहिजे ते मी बघते, तू घरामधल्या स्वयंपाकाचं बघ, काय करायचंय काय नाही ते. तेवढ्यात ती म्हणते, अहो सासूबाई तुम्ही? नंतर ती तिला म्हणते, सासूबाई पण लहान मुलांचं मन कसं असते माहिती ना, लवकर नाही जर आपण त्याचा रुसवा काढला तर तो खूप मनात खोलवर रुतेल. तर ती म्हणते, मी बघते काय करायचं ते, तू जा घरामध्ये जाऊन चपात्या कर, आणलेल्या त्या मिठाचे नाही तर मिठाचे तांदूळ भात तर कर. नंतर आजी कांती येऊन त्याला म्हणते, चिंटू बाळा चल बरं घरात चल, असं रुसून बसणं बरं नाही आहे, आपण घरात जाऊन काहीतरी मस्त मऊ खाऊ चल. आणि त्याला बरंच काही समजवून तिथून नेते. आज जाऊन हा बिना जेवताच तसाच झोपी जातो. चिंटू झोपल्याने बाकीच्या सगळ्या घरात दुःख असतं. गरिबाच्या घरात पावसामुळे खायला अन्नाची मारामारी असते. तर इकडं ती श्रीमंताच्या घरी पाहते, दररोज नवनवीन बिर्याणी, भाज्या, श्रीमंताच्या घरात हीटर सगळं चालू असतं. कोणी पराठे खातं, कोणी साबुदाणा वडे. आणि या गरिबाच्या घरी काही ठिकाणी खायचं 2 वेळचं अन्नही नसतं. आता आज सकाळी तू लवकर उठून कामाला निघून चालला असतो. तो म्हणतो, चल मी जातो. त्यावरती ती म्हणते, अहो आज येताना रेशन नक्की घेऊन या, आपल्या घरी खायला काहीच नाही आहे, आपला चिंटू काल उपाशी झोपला आहे. तर तो म्हणतो, हो ठीक आहे, मी बघतो काहीतरी, तू काळजी करू नको. आणि तिला समजून सांगतो. तर तेवढ्यात तिकडून यांच्या दोघांचं बोलणं मागून कांती ऐकत असते. ती चहा पीत ह्या सगळ्या गोष्टी ऐकते आणि एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देते. जणू का तिला त्याचा काही फरकच पडत नाही.
हा किशोर मात्र पावसात भिजत भिजत कामासाठी दूर निघून जातो. त्याला वाटतं की माझ्या मुलासाठी मी का जर काम केलं, पावसात भिजत गेलो तर कदाचित मला थोडे तरी पैसे मिळतील. सावकार त्याला समजावून सांगतो की हे बघ, खूप काम आहे आज आणि तुला अवघे 50 रुपये देणार आहे. जर तुला जमत असेल तर कर, नाहीतर माझ्याकडे माणसांची कमी नाही, तू निघून जाऊ शकतो सरळ सरळ. बघ तुला काय जमतं ते कर. तो म्हणतो, साहेब 50 रुपये खूपच कमी आहे तो, पण आमच्या गरिबाकडे दुसरा काही ऑप्शनच नाही ना. ठीक आहे, मी काम करतो 50 रुपयासाठी. नंतर तो खूप साऱ्या गोण्या उचलून डोक्यावरून इकडून तिकडून घेऊन जावं लागतो. आता त्याने एवढं काम दिवसभर केलं असतं की तो शेवटी थकतो, तेव्हा त्याचा मालक त्याची तारीफ करतो आणि त्याला 100 रुपये म्हणजे 50-50च्या 2 नोटा देऊन टाकतो. आता पूर्ण कुटुंबाने रात्री मस्त असे पराठे खाल्लेले असतात आणि पराठे खाऊन तिचा नवरा तिची खूप तारीफ करतो. म्हणतो, आज तू जो काही जुगाड लावलाय तो अगदी मस्त होता. अशाच प्रकारे आम्हाला खाऊ घाला जा, खूप छान वाटलं बघ तुझ्या हातचं खाऊन. आणि सगळेच तिची तारीफ करू लागतात.